नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिका निवडणुकीनंतर अवघ्या 2 दिवसातच कामाठवाडा परिसरात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा गंभीर प्रकार घडला आहे। 4 ते 5 टवाळखोरांनी आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे व विनोद मगर यांचे लोक आहोत, आम्ही मर्डरही केला आहे, आम्हाला कोणाची भीती नाही अशी धमकी देत परिसरात दहशत माजवून नागरिकांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार महापालिका निवडणुकीला अवघे 2 दिवस होत असतानाच कामाठवाडा परिसरात या गुंडांनी खुलेआम धुडगूस घातला। काही नागरिकांना मारहाण सुरू असताना त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका दाम्पत्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त टवाळखोरांनी त्या दाम्पत्यालाही लक्ष्य करत दोघांनाही मारहाण केली। या मारहाणीत एका इस्माला बेदम मारले जात असताना त्याची पत्नी मारू नका असे म्हणत मध्ये पडली। यावेळी आरोपींनी त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीत व पोटात मारले। या झटापटीत महिलेची ओढणी ओढून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली। हा सर्व प्रकार पाहता स्थानिक रहिवाशांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केला व हाणामारी सोडवली। त्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला। या हाणामारीत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती आशुतोष रवींद्र कटारे यांनी दिली। त्यांनी सांगितले की हे टवाळखोर दर 2-3 महिन्यांनी परिसरात येऊन दहशत माजवतात आणि नागरिकांना त्रास देतात। तसेच भांडण व मारहाण सुरू असताना अमोल पाटील नावाचा व्यक्ती व त्याचे साथीदार यांनी मारहाण केल्याचा आरोप आशुतोष कटारे यांच्या पत्नीने केला आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करीत असून निवडणुकीनंतर अशा प्रकारे उघडपणे गुंडगिरी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीती व असंतोष व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। माझा मुलगा थांबा काय तुमचं नाव काय? माझं नाव संगीता रवींद्र कटारे। बर, काय प्रकार घडला? माझा मुलगा पाहुण्यांना सोडवायला CBS ला गेलेला होता सूनबाईला घेऊन। तिकडनं आला, पार्किंग जवळ काही गुंडपोरं उभे होते। गुंडपोरांनी एका महिलेला छेडत होते म्हणून कोणते गुंडेपोरं कोणाचे होते? ते मुकेश शहाणेंचं नाव सांगत होते। मुकेश शहाणेचे आम्ही पोरं आहेत म्हणे। त्या बाईला त्रास देत होते म्हणून माझ्या मुलाने सांगितलं, सोनबाईंनी सांगितलं, दादा अरे ती गरीब बाई कशाला त्रास देतो, जे काय असेल ते मिटवून घे। तर माझ्या पोराचा फोन फोडला, त्याला मारलं। म्हणे तू बोलू नको, आमचा मुकेश शहाणे भाऊ निवडून आलाय म्हणे, आता आम्हाला कोणाची गरज नाही। आम्ही या घाणेरड्या शब्दात त्यांनी वक्तव्य केलं, साहेब जर तुमचे लोक 2 दिवसापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकाच्या मुकेश शहाणेंच्या नावाखाली जर दहशत निर्माण करत असतील तर मला आणि माझ्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर मी संगीता रवींद्र कटारे 25 वर्ष राजकारणात नाशिक शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये माझं पद अजून आठवले साहेब, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आहे, अजून मी राजीनामा दिलेला नाहीये। मी तीव्र महिला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर अंबड इथे तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। याच्यामध्ये कोणाला दुखापत झाली का? काय कोणाला लागलं का? माझ्या मुलीच्या पोटात लाताबुक्क्या मारल्या त्याने। तो काहीतरी नशा केलेला होता। तो कामठवाडे गावामध्ये राहत असून त्याला भरपूर दिवसापासून आम्ही ओळखत होतो, म्हणून ओळखीच्या खातीर माझ्या मुलाने त्याला सांगितलं की तू काही गोष्टी टवाळखोर मुलांचे तुम्ही नाव सांगू शकतात का? अमोल पाटील नाव आहे त्याचं। बरं, अजून? हो, अमोल पाटीलच आहे। दुसरे आणखीन मुले आहेत पण त्यांनी आम्हाला काही कधी छेडलं नाही, काहीच नाही। फक्त त्या अमोल पाटीलला आमच्या समोर आणणे आणि आम्हाला न्याय मिळवून देणे। मला न्याय न मिळाल्यास मी तीव्र आंदोलन माझ्या पक्षातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे महिला आघाडीच्या वतीने सकाळपर्यंत इथं उपोषणाला बसणार आहे। कारण ही गुंडगिरी कुठेतरी बंद झाली पाहिजे साहेब, मला न्याय मिळावा हीच माझी कळकळीची विनंती आहे। ताई 1 मिनिट ताई बोला, काय घडलं ताई प्रकार?
कोणी मारलं? कामठवाड्या गावात येत होतो, तिथं थोडी भांडणं चालू होते. तर माझी मिस्टरांनी वाचवायला गेली. तिथं अमोल नावाचं एका मुलाचं मला नाव माहिती, पण तिथं 4 ते 5 जण होते. त्या एका मुलाने माझ्या मिस्टरांना खूप मारलं. त्याच्यानंतर घरची घेतली मारायला. मी वाचवायला गेली तर त्यांनी माझ्यासोबत खूप अश्लील चाळ केले. मला पोटात माझी होडणी वगैरे खेचली आणि ते बोलता की आम्ही विनोद मगर त्यांनी शहाणेची नावं घेतले. शहाणे कोण? मुकेश शहाणेची नावं घेतले त्या मुलांनी. मग भाऊ तुम्ही जर तुमची नावं घेऊन असे लोक वाईट प्रचार करताय, मग तुम्ही करता काय? आम्ही करता काय? आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्हाला वाटतं आमचे भाऊ आहे. तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आले. भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही. भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय का? ते एक आमचा विश्वासाचा माणूस फक्त मुकेश शहाणे भाऊ आमच्यासाठी होते. आणि जर महिलांसोबत जर अशी विसरत असेल जर ते महिलांचं काही, तर काय फायदा आहे? भाऊ तुम्ही दखल घ्या भाऊ या गोष्टीची. सर घे तुम्ही भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव आशुतोष रवींद्र कटारे. बरं, काय प्रकार घडला? तर असं घडला सर, मी मेडिसिन घ्यायला चाललेलो होतो कामठवाड्याच्या मेडिकल मध्ये. तर इथं एक मुलगा, त्याची आई आणि वडील हे अमोल पाटील सोबत बोलत होते. पण बोलता त्यांच्या थाना माऱ्या झाल्या. कारण की अमोल पाटील दुपारी त्या पोराला मारलेलं होतं. तो पोरगा कोण आहे काय मला माहित नाही. मला वाटलं तिथं जाऊ आपण थोडंसं बघू काय प्रकार आहे. आणि यांनी माझ्यावर हात टाकला. माझ्या मिसेसच्या छातीत पोटात पोरांनी मागून येऊन फरच्या टाकल्या. ते तुम्ही बघू शकता. माझ्या पण पाठीला लागलेलं आहे. हे व्यक्ती दरवेळेस दर 2 महिन्याला दर 3 महिन्याला कामठवाड्यात अशी दहशत करतात. राहिला प्रश्न, मला म्हणतो की मी विनोद मगरचा मुकेश शहाणेचा माणूस आहे. भाऊ मागच्या वर्षी म्हणे मी प्रसाद म्हणून त्याचा मर्डर केला म्हणे 500चा. मला फक्त लाईव्हला शिवाय दिल्या म्हणून आम्ही तिथं येऊन डायरेक्ट मारामारी केली. त्याच्या डोक्यात ब्लॉक टाकला. तर यांना जामिनावर सोडलं का बेलवर सोडलं ते माहिती नाही. पण हे परत दहशत निर्माण करताय सर. तर तुम्ही दखल घ्या. अंबड पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की कामठवाडा एरियामध्ये खास तुम्ही रोज काहीतरी चक्कर मारा किंवा तुमचे प्रशासन पाठवून आम्हाला सपोर्ट करा. हीच कामठवाडा परिसराची इच्छा आहे. ताई 1 मिनिट ताई, बोला ताई, काय घडलं ताई प्रकार? कोणी मारलं? कामठवाड्या गावात येत होतो, तिथं थोडी भांडणं चालू होते. तर माझी मिस्टरांनी वाचवायला गेली. तिथं अमोल नावाचं एका मुलाचं मला नाव माहिती, पण तिथं 4 ते 5 जण होते. त्या एका मुलाने माझ्या मिस्टरांना खूप मारलं. त्याच्यानंतर घरची घेतली मारायला. मी वाचवायला गेली तर त्यांनी माझ्यासोबत खूप अश्लील चाळ केले. मला पोटात माझी होडणी वगैरे खेचली आणि ते बोलता की आम्ही विनोद मगर त्यांनी शहाणेची नावं घेतले. शहाणे कोण? मुकेश शहाणेची नावं घेतले त्या मुलांनी. मग भाऊ तुम्ही जर तुमची नावं घेऊन असे लोक वाईट प्रचार करताय, मग तुम्ही करता काय? आम्ही करता काय? आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्हाला वाटतं आमचे भाऊ आहे. तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आले. भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही. भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय का? ते एक आमचा विश्वासाचा माणूस फक्त मुकेश शहाणे भाऊ आमच्यासाठी होते. आणि जर महिलांसोबत जर अशी विसरत असेल जर ते महिलांचं काही, तर काय फायदा आहे? भाऊ तुम्ही दखल घ्या भाऊ या गोष्टीची. सर